नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि ते सुद्धा कांद्याची पात घालून। त्यासाठी सगळ्यात अगोदर एक मोठं वांग गॅसवरती तेल लावून भाजून घेतलेलं आहे। नंतर त्याचा देठाचा भाग काढायचा आणि थंड झाल्यानंतर त्याची साल सुद्धा काढून घ्यायची आहे। हे वांग आता छान स्मॅश करून घ्यायचं आहे आणि चला आता फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी कढईमध्ये एक पळीभर तेल गरम केले। सगळ्यात अगोदर त्यामध्ये मुठभर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही ॲड केले तरी सुद्धा चालेल। त्याच तेलामध्ये आता मी एक चमचाभर जिरे, थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट ॲड करूया। बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे आणि त्याचबरोबर ना कांद्याच्या पातीमधला पांढरा भाग जो असतो ना तो अगोदर परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये स्मॅश करून घेतला भरीत, थोडीशी हिरवी कांद्याची पात, हळद, धना पावडर, मीठ आणि संडे स्पेशल मसाला घालायचा आहे। सगळं छान परतून घ्यायचं आहे। झाकण लावून 5 मिनिटांसाठी वाफ घ्या आणि सगळ्यात शेवटी तळून घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर ॲड करायचं। आपलं झणझणीत असं खानदेशी स्टाईल वांग्याचं भरीत तयार आहे मंडळी, नक्की बनवून बघा। थँक्यू।